सीमित म्हणजे काय आणि असीमित म्हणजे काय? जेव्हा आपण सीमित म्हणतो तेव्हा आपण संपूर्ण संख्यारेषेबद्दल बोलत असतो. गणित म्हणजे 1 पासून सुरू करून शेवटची संख्या काय आहे कोणालाही माहीत नाही. आपल्याला शेवटची संख्या काय आहे माहीत नाही, म्हणून आपण इन्फायनाईट किंवा अनंत म्हणतो. सीमित म्हणजे जे आपण मोजू शकतो. जे आपण मोजू शकत नाही त्यासाठी आपण कॅल्क्युलेटर तयार करू. कॅल्क्युलेटर जे मोजू शकत नाही त्यासाठी आपण कॉम्प्युटर तयार करू. संगणक जे मोजू शकत नाही त्यासाठी आपण एक सुपर कॉम्प्युटर तयार करू. पण संख्यारेषा तिथेच संपत नाही, ती चालूच राहते. जरी तुम्ही एक सुप्रीम कॉम्प्युटर बनवला तरीही तुम्ही खरोखर मोजू शकत नाही, ती चालूच राहते. म्हणून आपण असं म्हणायला लागलो की असंख्य असं काहीतरी आहे. मुळात आपण अशा गोष्टीबद्दल बोलतोय जी आपल्या आकलनाबाहेर आहे. आपण अनंत म्हणजे एक प्रकारची मोठी संख्या म्हणून बोलत नाही आहोत. आपण अशा कशाबद्दल बोलतोय जे आपल्या आकलनाबाहेर आहे. आपण त्याला अनंत म्हणतो. अनंत ही काही एक अतिशय मोठी संख्या नाहीये. खरं तर ती संख्याच नाहीये, ते संख्यारेषेच्या बाहेर आहे. 0 ही संख्या सुद्धा संख्यारेषेच्या बाहेर आहे, पण आपण त्याला सामावून घेतलंय. आपण 0ला सामावून घेतलं कारण आपण आपल्या बोटांच्या संख्येच्या पलीकडे जाऊ शकत नाही, म्हणून आपण त्याला सामावून घेतलं. रोमन लोक त्याला कसे मोजायचे तुम्हाला माहिती आहे? इतकं गरीब गणित होतं त्यांचं. तुम्हाला माहिती नाही? रोमन संख्या तुम्हाला माहिती आहे 200ला पोहोचेपर्यंत तुम्हाला वेळ लागेल. तर भारतीय लोक एक संख्या प्रणाली घेऊन आले, कारण केवळ संख्येबरोबर गेलात तर तुम्ही हरवून जाल. तुम्ही संख्या प्रणालीत नसलेलं असं काहीतरी सामावून घेता संख्या प्रणालीला परिपूर्ण करण्यासाठी, आणि तो आहे 0. नाही, हे गणिताचे चाहते नाही आहेत, हे भारतीय आहेत. राष्ट्रप्रेम उतू जाते. तर अनंत आपण विचार करत होतो की अनंताचं काय करावं. मग भारतीय योग्यांना एक मार्ग सापडला. त्यांनी केवळ स्वतःचा हात असा ठेवला. जेव्हा त्यांचा जीवनाचा अनुभव अमर्याद बनला तेव्हा त्यांनी तपासलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या स्वतःच्या ऊर्जा अशा प्रकारे चालत आहेत. तर जेव्हा जेव्हा ते अमर्याद बनले तेव्हा त्यांच्या ऊर्जा प्रणालीने हा आकार स्वीकारला. म्हणून त्यांनी याला असंख्य किंवा संख्येच्या पलीकडे जे आहे त्यासाठीचं चिन्ह म्हणून दिलं. म्हणून आज तुम्ही ते अनंत किंवा अनंत स्वरूपाचे चिन्ह म्हणून वापरत आहात. त्याला ऑर्बोरस म्हणून देखील संबोधलं जातं. म्हणजे तो एक साप आहे जो स्वतःचीच शेपूट खातोय, म्हणून ते अनंताचं प्रतीक बनलं. हे का महत्वाचं आहे? कारण हे प्रकट स्वरूपात आहे. हे आपल्या स्वतःच्या अनुभवात प्रत्यक्ष होतंय. आपल्या स्वतःच्या ऊर्जेमध्ये दिसून येतं की जेव्हा आपण आपल्या अनुभवामध्ये अमर्याद होतो तेव्हा आपल्या ऊर्जेची अशी हालचाल सुरू होते. अन्यथा ते यासारखे फिरत आहेत, एका चक्रासारखं. योग प्रणालीत किंवा या संस्कृतीत चक्राला संसार म्हणून ओळखलं जातं. एक चक्र म्हणजे ती कधी न संपणारी प्रक्रिया असते. ती नुसती चालूच राहते आणि चालूच राहते. आणि हे स्वभावतःच गोलाकार आहे. याचा अर्थ एका प्रकारे ते नियंत्रित होतं
त्या नियंत्रित क्षेत्रामध्ये हे अविरतपणे चालू राहतं. आणि लोक तुमच्याकडून अशीच अपेक्षा करतात. त्यांना तुम्ही असेच हवे असता. जोपर्यंत तुम्ही जवळपासच पळत असता तोपर्यंत तुम्ही थोडं इकडं तिकडं पळालेलं त्यांना चालतं. पण तुम्हाला असं जायचंय सत्याच्या शोधात, नाही नाही, तुमचा संसार तुम्हाला हे करू देणार नाही. म्हणूनच जगात जर तुम्ही धूम्रपान केलं, मद्यपान केलं, जरासा व्यभिचार केला तरी त्यांना काही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही म्हणाला की मी एका गुरुकडे जातोय, सर्वात वाईट प्रकारचे प्रतिकार येतील. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही आता असं जायचा प्रयत्न करताय. आता तुम्हाला हे नकोय. हे चक्कर जर तुम्ही इकडे गेलात तर तुम्ही परत याल. पण एकदा का तुम्ही असे जायला लागलात, तुम्ही हरवलेले असतात त्यांच्यासाठी. पण आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये म्हणजे तुम्ही कुठेतरी पळून जायला पाहिजे असं नाही. कारण तुम्ही जिथे राहण्याचं निवडता तिथली भौगोलिकता तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरवत नाही. तुम्ही घरी राहत असला काय किंवा आश्रमात, दोन्ही जागी तुम्ही मुक्त असू शकता किंवा गुंतलेले असू शकता. तर हे भौगोलिकतेवरून ठरत नाही. ही तुमच्या आतल्या जीवनाची हालचाल आहे. ती कोणत्या मार्गाने घडतीये, ते चक्राकार आहे का ते योग्य प्रकारच्या आकारात गेलंय जे त्याच्या अनंत प्रकृतीकडे चाललंय. जर तुम्ही या जीवनाच्या प्रक्रियेची दारं खुली ठेवलीत तर ते नैसर्गिकरित्या तिकडे जाईल. कारण असीम शक्यतेची दारं सताड उघडी आहेत. विश्वात असलेलं सर्व जीवन तुमच्यासाठी उपलब्ध आहे. एकदा तुम्ही तुमच्या ऊर्जा अनंताच्या दिशेने टाकल्या की जीवन पूर्णपणे वेगळ्या प्रकारे घडू लागतं. पूर्णपणे वेगळ्या प्रकारे. आम्ही अनंताचं एक चिन्ह इथं दाखवू. अनंताचं हे चिन्ह हे काही फक्त मनुष्याने तयार केलेलं नाही आहे. हे प्रत्यक्षात घडतं. तुम्ही इतरांच्या डोक्यावर हात ठेवत फिरू नका. कारण कोणाला माहिती तुम्ही भस्मासुराचा अवतार असलात तर तुम्ही त्याचा प्रयत्न करू नये. पण प्रत्यक्षात ही नेमकी जागा कुठे आहे ते मी सांगणार नाही. पण एखाद्याच्या डोक्यावर जर तो विशिष्ट अवस्थेत असेल आणि जर तुम्ही तुमचा हात धरला तर तुम्हाला दिसेल ऊर्जा अशा हालत असतील. मी कुठे हे सांगणार नाही, जेणेकरून तुम्ही प्रत्येकाबरोबर असं करणार नाही. तर ही काही आपण बनवलेली गोष्ट नाही आहे. ही नैसर्गिक रचना आहे ऊर्जेची. जेव्हा मर्यादित आयाम अस्तित्वाच्या अमर्याद स्वरूपाला स्पर्श करतो तेव्हा या शरीराचं कार्य करण्यासाठी जी ऊर्जा यंत्रणा अजून मर्यादित असणं आवश्यक असतं ती या आकारात असते. जर हे अमर्याद झालं तर हे वैयक्तिक जीवन असू शकत नाही. ते निघून जाईल. पण हे या शरीराच्या सीमेत आहे. पण ते एका अमर्याद पैलूला स्पर्श करतंय. आता ही मर्यादित ऊर्जा या रचनेत येते. तर अशा प्रकारे आपण अनंताच्या चिन्हावर पोचलो आहोत. शून्य आणि अनंत मेड इन इंडिया आहेत. कारण अशा संख्येवर पोहोचण्यासाठी जी मुळात शून्य आहे, यासाठी एका सखोल ध्यानावस्थेला पोचलेल्या मनाची गरज असते. शून्य म्हणजे काहीच नाही, अनंत म्हणजे सुद्धा एक प्रकारे काहीच नाही. प्रत्यक्षात बेरीज होत नाही अशा संख्या प्रणालीवर पोचणं
हे केवळ सखोल ध्यानस्थ मनुष्याचं काम आहे, अन्यथा ते करता येणार नाही. तर आम्ही अनंताचं एक चिन्ह लावू आणि एक लहान बिंदू तिथे असेल will be there. आणि हळूहळू रेषेवरून हलेल आणि ते अनंताचं चिन्ह बनवेल. The image of the infinite. एक चक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 4.5 मिनिटांचा अवधी लागेल. मला तुम्ही दृष्टीनी आणि मनानी दोन्हीनी शक्य असल्यास भावनाही त्यात टाका, कारण भावनिक गुंतवणूक नसेल तर तुमच्यातले बहुतेक जण कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तुमच्या हाताची घडी न घालता ते मोकळे ठेवून स्थिर बसा. तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमची नजर, तुमचं मन, तुमच्या भावना पूर्णपणे त्या पांढऱ्या बिंदूवर केंद्रित असू द्या. डोळे उघडे.
कृपया तुमचे डोळे बंद ठेवा आणि फक्त स्वस्थ बसून राहा. कृपया तुमचे डोळे बंद ठेवा आणि फक्त स्वस्थ बसून राहा. तुमचं शरीर स्थिर ठेवा, पूर्णपणे निश्चल.
सर्व हालचालींना सुरुवात आणि शेवट आहे. निश्चलतेला सुरुवात नाही आणि शेवटही नाही. फक्त निश्चल बसा पूर्णपणे. तुमचं शरीर स्थिर ठेवा, पूर्णपणे निश्चल.
तुमचा वेळ घेत सावकाश अगदी हळू तुमचे डोळे उघडा.